आता मी जर म्हटलं की मी यात्रेला चालले, तर तुम्ही म्हणाल रोज रोज कुठल्या ग यात्रेला जाते? तर हो, आज पण मी नारायणगावच्या यात्रेला चालले. पण त्याच्या अगोदर सकाळी सकाळी मस्त रात्री राहिलेला चिकनचा भात आणि रस्सा मी खाल्ला होता, जो की एक नंबर होता बरं का. आता ही आहे आमच्या शेजारची वैशू, जी की खूप सुंदर गोड गोड बोलते आणि नाचते पण. त्याच्यानंतर 6 वाजताच्या वेळी आम्ही चाललो होतो नारायणगावला यात्रेसाठीच. आता इराण अमेरिकेचं युद्ध जरी संपलं ना, तर सुरुवातीला गॅसची टंचाई आणि आताही पेट्रोलची टंचाई. पेट्रोल टाकलं आणि मस्त असं पुढे निघालो. त्याच्या अगोदरच मला खूप जास्त भूक लागली होती, त्यामुळे पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. आता नवऱ्यासाठी काही घेतलं काय आणि आपल्यासाठी घेतलं काय, दोन्हीही आपणच टेस्ट करून बघतो. त्यामुळे सगळ्यात पहिला नाश्ता केला आणि मग यात्रेत गेलो. आता घरातल्या काही वस्तू घ्यायच्या होत्या. आता खरं सांगायचं तर माझ्यापेक्षा जास्त नाद या वस्तूंचा यांनाच आहे बरं का. त्यामुळे त्यांनी पण मला मदत करू लागितली खरेदीमध्ये. त्याच्यानंतर मी माझ्यासाठी काही वस्तू घेतल्या आणि मस्त अशी पूर्ण यात्रा एन्जॉय केली. एवढं सुंदर डेकोरेशन केले पूर्ण नारायणगावमध्ये, काय सांगू तुम्हाला. आता नारायणगावला आले आणि आवडीचा चहा नाही पिला असं तर झालंच नाही. आजच्यासाठी एवढंच. चला मग भेटूया.